तर आज आपण हिंगणगाव ओपनच्या मैदानात आहोत आणि त्या ओपनच्या मैदानात पारंपरिक मैदानात आदतने एक नंबर केला. चित्ता आणि सावकार यांनी एक नंबर केला. कनिष्का सागरराजे घाडगे मुरुम आणि संपूर्ण मुरुमकरांचा करंजेकरांचा चित्ता. नमस्ते बाया. नमस्ते. आज सावकार आणि चित्ता गाडी पळवायचा कोणी निर्णय घेतला? आमचा सर्व टीम निर्णय घेतला. तुषार सागरबाया हां युजुभाऊ मधने बरं. सगळ्यांनी नियोजन करून गाडी पळवली. आता मला सांगा गटाला किती होता तास होतं? गटाला 3 नंबर तास होता. 3 नंबर तास. म्हणजे गटाला बी काही गाड्या कमीच पडत कडच आणि सेमीला बी 1 नंबर तास आलं. हां सेमीला पण 1 नंबर तास आणि फायनलला पण 1 नंबर. फायनलला पण 1 नंबर तास. फायनलला 1 नंबर तास आला. विजयभाऊ पुढे इकडे विजयभाऊ पाठीमागं उभं होतं, त्यांना पुढे घेतलं. नियोजन करता विजयभाऊ मला बोला की 2 मिनिटं. उभा राहा. विजयभाऊला उभा राहा, लाज होत ती. विजूभाऊनी नियोजन केलं. तुषार आहे, तुम्ही सगळी टीम आहे, नियोजन केलं. मी ती गाडी सेमीला पळालीच का नाही अंदाज आलता की गाडी 1 नंबर करणार. तास निघाल्यावर बरेच जण म्हटलं आता कडनं गाडी निघाली. सागर शेटला मी खाली सांगितलं कुठल्या तासाने असल्या गाडी तुमची 1 नंबर करणार. हो गाडी सेमीला तशी पळालीच होती कडन 1 नंबर तासावर. त्याच्यामुळे आम्हाला विश्वास होता 1 नंबर करेल म्हणून. दुसरं असं सागर शेटने सांगितलं की ह्या मैदानातला सलग 5वा का 4था गोल आला. हो 4था गोल आले. आणि गेल्या वर्षी पण आदतने 2 नंबर केला आणि यंदा पण आदतने 1 नंबर केला. गेल्या वर्षी कोण आदत होता आपला? कालीबाई आदत होता. घरची गाडी होती कबाली आणि कालीची. कबालीन काली होता. घरची गाडी होती. त्याच्या आधी बी कबालीने. कबाली आणि साताराचा बलमा होता. त्याच्या आधी घरची गाडी होती काली आणि गामा असे. आणि आता चित्ता आणि सावकार निमगावचा. सावकार. चित्ताचा सलग कितवा गोल आला? सलग आणल्यापासून 3रा गोल आले. 3रा गोल आला. गाडीचा ड्रायव्हर नितीन तुम्ही निम्म्यातून गाडी अजिबात आली नाही, फक्त शिपूट धरून आला. गाडीला स्पीडच तेवढं लागलं होतं कड्यानं आणि बैल थांब होता ना कड्याचा, त्यामुळे हा नाही काय अडचण नाही. शिनी गाडी एकदम पळाली. म्हणजे तुम्हाला निम्म्याच्या अगोदरच कळलं की आपण आलो पुढं. हां हाणल्यावर लगेच कळतं शेजारी, गतीच्या स्पीडवरच कळते गाडी. हां सेमीला बी तशी सुट्टीच गाडी पळाली. सेमीला बी गाड्या मापात होत्या लागल्या होत्या, त्यामुळे काय नाही अडचण. होय ना. कड असं ना तर कुठं असं कुठे बॅग बैल थांब लागला ना कड्याचा. बरं आता मला सांगा सावकार शेना बैल आहे, पण आता चित्ता कसं काय पळतो? चित्ता बी 1 नंबर शेणा आहे. चित्ता पण 1 नंबर. हो बोलतं पण नसं विजूभाऊ करताना. विजूभाऊ बोला नियोजनाचं बघा, तुम्ही कुठलं गाडीचं नियोजन केलं? गुलालमध्ये आहे तुम्ही दररोज, बरोबर आहे. पण आता ह्या गाडीचं नियोजन करत असताना काय होतं तुमच्या माइंडमध्ये? नाही माइंडमध्ये हो बैल आटप पडला की गाडग्यांचा फोन आला आपल्याला पायरा, म्हणलं माझ्याने बैल घालतो मी. हां आपल्याला 1 नंबर करायचा आहे म्हणलं मग बैल घातलं. मग बैल त्यांना फोन केला ते काय म्हणजे पळवू काय ठरलं ते काय 1च नंबर केला. ठरलं. हां तो बैल गुलातला जाऊन बैल तो जायला राहतोय. युजुभाऊचं नियोजन कधी युजुभाऊचं नियोजन कधी फेल जात नाही. हां एकदा मनावर घेतलं का नाही त्यांनी मग काय पण करतात ते. काय पण. आणि बऱ्याच वेळा काय करतो फक्त नियोजन करतो निवांत पाठीमागे माझ्या नाही ते असतं थोडंफार एवढं तेवढं सगळं व्यवस्थित केलं मग ती काय अर्थ नाही त्यात. आणि गाडी गरम कुठल्या खात नाही निवांत. निवांतच असतं त्यांचा. की काय माणसं आपला बैल घातला आहे त्यामुळे काय वाटत नाही. त्यामुळे काय आपल्या पायरा करायचं हे काय विचारत बी नाही ते कुठला बैल घातला आहे काय नाही, त्यामुळे काय वाटतच नाही ना. भैया तू काय सांगशील तुला? गुलाला विषय म्हणजे गुलालासाठीच आम्ही असं नाद करतो. गुलालासाठी नाद करतो. डोळ्यात पाणी आलं. पाणी काय डोळ्यात गुलालासाठीच तर, बाकी काय गुलाल पाहिजे, बाकी काय नको. विजयभाऊ चित्ता दोन्ही खांदे पळतो काही? एक उजवा दोन्ही खांदे पळते पण उजवीन जास्त घेते. उजवीन जास्त तुम्ही जास्त प्राधान्य उजवीला द्या. उजवीन. बरं आता ह्याच्यानंतर कुठं नियोजन काय? आता बघू आता कोरेगाव आहे बघू आता तसं. आता गॅपचा पाहिलं ना वासुर आहे म्हणल्यावर रोज पळून चालतंय का? गॅप आता 8 दिवस. त्याचबरोबर आता तुम्ही ऐकलं असेल तात्यांनी फायनलला सांगितलं की पुन्हा एकदा आदतने सिद्ध करून दाखवलं. म्हणजे जसं सचिन लाक्षाची गाडी पुष्यगावला 1 नंबर आदतची झाली, पण आज पारंपरिक मैदानात जुनं पारंपरिक मैदान आहे आणि इथं बी आदतनंच 1 नंबर केला म्हणून तात्या तसं बोलले. नाही का आदत आहे म्हणून तर आता ती पळते मालकासाठी मग आपण ती पळते म्हणून नाही रोज पळवायचं. घनश्याम बोला काय सांगतील आजच्या? आम्हाला खूप आनंद आहे. हां आम्हाला खूप आनंद झालेला. आता चित्ताविषयी काय सांगतील बाबा? आता चित्ताचा भावी काळ कसं काय? भावी काळ ते चांगलाच जाणार आहे. बरं आता आज ह्या मैदानावर आला, आजचा 4था गोल आहे समजा, आधीचा 3 गोला झाल्या, तर आता गाड्या आपली 2-3 होत्या,
तर तुम्हाला सगळ्यात जास्त कुठल्या गाडीवर विश्वास ह्याच करता? ह्या गाडीला गटाला बी गॅस चांगला लागलेला आणि सिमीला बी चांगली गाडी पाहिजे. हां हां हां. आणि खोंड तसं बघितलं असं शांत आहे हां शांती एक जागेवर एका कासऱ्यावर जातो त्याला काय मनुष्यबळ लागत नाही आमच्या वासरा. असंच आता शुभेच्छा असतील तुम्हाला सगळ्या टीमला. पण नाव तुमचं जे आहे ना, करंजे पुलकरांचं, सोमेश्वरकरांचं, वानेवाडी मुरुमकरांचं नाव सतत चर्चेत असते. पण एक ना एक बैल लगेच आहेत. आता समजा काय आम्हाला त्याशिवाय जुळतच नाही ना. हां आम्हाला कंटिन्यू सवय आहे गुलाला करायची. हां. आणि हे असाच गुलाल सतत राहू द्या. आणि तुमच्या सगळ्या टीमला गुलालासाठी शुभेच्छा. आणि यात्रा पेरेड चालू आहे, सगळ्या बैलांना शुभेच्छा असतील. आणि ही अशी तुमची टीम सतत गुलाल राहू, शुभेच्छा. धन्यवाद. आणि बोल प्रणव, काय सगळे म्हणते ते तुला बोल, काय भानगड आहे? काय म्हणजे आमच्या मामाचा बैल आहे. हां. मग ती माझ्यासाठी त्यांचं लय काय काय केलंय. तुझं गाव कुठलं आहे? हा मग आदर की आदर की. हो. मग तुझ्या गावात जवळ पहिला पळायला नाही तो बैल, मग काय लय आनंद झालाय पहिला म्हणून नंबर पोरं घ्यायला. म्हणते सारखा पळ. हा हां हो बोल म्हणते ते. हां हा बरं बरं ठीक ठीक.